राज्यात महापालिका निवडणुकीचं रणधुमाळी सुरू झाली। यामध्येच राज्यात भाजप विरोधात शिवसेना म्हणजे भाजप आणि शिवसेनेची युती आणि विरोधात राष्ट्रवादी अशी लढत होते। खरं तर राज्यात महानगरपालिका निवडणुका सुरू झालेत। महायुती म्हणून तुम्ही शिवसेना आणि भाजप एकत्र लढताय, काय फॉर्म्युला असले? आजच आमची पुणे महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। त्या बैठकीला मुंबईची बैठक असल्यामुळे मी वेळेवर पोहोचू शकलो नाही, परंतु आता माझी संध्याकाळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा आहे। माझी चंद्रकांत दादांची देखील चर्चा झाली, माझी मुरली अण्णांची देखील चर्चा झालेली आहे। त्याच्यामुळे कुठच्याही परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये युती होणार हे निश्चित आहे। किती जागाची काय मागणी वगैरे असे करणार मुंबई आणि पुण्यासाठी? मुंबईमध्ये देखील आणि पुण्यामध्ये देखील प्रत्येक जागा महायुती लढणार। एकूणच आपण पाहतो की राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदेंवर वेगवेगळे आरोप जे आहेत ते ड्रग्ज प्रकरणात होतात, कसं बघता याच्यात? गेले 3.5-4 वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करणं हा काही लोकांचा धंदा आहे, परंतु अशा कुठच्याही गोष्टीनं एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे झाकलं जाणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे, महाराष्ट्रानं मान्य केलेलं आहे। त्याच्यामुळे जे कोण आरोप करणारे आहेत हे काही दिवसामध्ये उघडे पडतील। एकनाथ शिंदेवर प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे पाब्लो एस्कोबार असा जो एक आरोप केला आहे की ते पाब्लो एस्कोबार म्हणजेच की ड्रग्ज माफिया असा एक आरोप केला आहे हर्षवर्धन सपकाळेंनी। कोणी केला आहे? हर्षवर्धन सपकाळे त्यांना ओळखतं कोण? ज्या पक्षाच्या नेत्यांमुळं 90 निवडणुका काही लोक हरलेत, त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यानं एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणं म्हणजे हा फार मोठा विनोद आहे। त्याच्यामुळे त्यांनी स्वतः आधी ज्यांनी कोणी टीका केली त्यांनी स्वतः कुठच्या तरी आता महानगरपालिकेच्या वॉर्डमध्ये एखाद्या उभं राहावं, निवडून यावं आणि मग टीका करावी आमच्या शाखा प्रमुखावर। एकनाथ शिंदेसाहेब तर दूरचेच राहिले, कुणी यावं काही बोलावं, स्वतः आपण गांधी घराण्याच्या किती जवळचे आहोत हा दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। खरं तर उबाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनीही काल पत्रकार परिषद घेऊन अनेक पुरावे जे आहेत ते एकनाथ शिंदेच्या नातेवाईकांचे दाखवले। ते सगळे खोटे पुरावे होते, हे स्वतः प्रकाश शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे। त्या जमिनीशी त्या हॉटेलशी काही संबंध नाही हे देखील क्लिअर झालेलं आहे। फक्त निवडणूक आली की शिंदेसाहेबच काही लोकांना दिसतात, ज्या पद्धतीनं संताजी धनाजी काही लोकांना दिसायचे तसे एकनाथ शिंदेसाहेब दिसतात। नक्कीच आपण पाहतो की होते उदय सामंत आज पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव आहे त्याला भेट दिली होती, त्या ठिकाणी बोलत होते। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम TV न्यूज पुणे।